आपेगाव जसजसं जवळ येऊ लागलं तसतसं विठ्ठलपंतांच्या मनातली हुरहुर अधिकच वाढू लागलेली आहे. आई वडील घरी असतील. आपेगावला पोचता पोचता सकाळची वेळच होती. पहाटे पहाटेच त्या मुक्कामाहून पुढे निघालेले होते. सकाळची वेळ होती आणि आपेगावच्या कुलकर्ण्यांच्या घरासमोर ती गाडी थांबली. आतल्या बाजूला विठ्ठलपंतांचे वडील गोविंदपंत नेहमीप्रमाणे देवाच्या समोर बसून आपला नेहमीचा महामृत्युंजयाचा जप करतच होते. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. या जपाचा आवाज ऐकू आला आणि आपला पिता आपल्यासाठीच महामृत्युंजयाचा जप करतोय याची पुन्हा एकदा आठवण विठ्ठलपंतांना झाली. विठ्ठलपंतांनी आई बाबा अशी दारातून हाक मारली आणि विठ्ठलपंतांच्या आई दारात येऊन बघतात तो काय, पोरसौदा गेलेला पोरगा चांगला तरणाबांड गडी होऊन दारात उभाय. आला हो विठ्ठल आला अशी आईने हाक मारली आणि गोविंदपंत बाहेर आले. त्यांनी बघितलं की आपला मुलगा आलाय. इतक्या वेळ महादेवाच्या पिंडीवर वाहत असलेली पाण्याची धार आता वडिलांच्या डोळ्यातून वाहू लागली आहे. झर 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 आसवं गळायला सुरुवात झाली. बस पोराला आत घेतलाय. आत घेतल्यावर विचारलं अजून कोण आहे. म्हणाले आई बाबा ही तुमची सून. अरे सून? हो, आपेगावच्या सिद्धोपंत कुलकर्णींची मुलगी सून म्हणून आणली आहे. रुक्मिणीनं झटकन आपल्या खांद्यावर जाऊ पाहणारा पदर डोक्यावर घेतलाय आणि विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना नमस्कार केलाय. सिद्धोपंत आणि उमाबाई यांनीही नमस्कार करून हातपाय धुवून प्रवेशघरामध्ये केलाय. आणि एवढी देखणी सून बघून विठ्ठलपंतांच्या आईनं आता हरखून गेलाय. बाळ गेलं तीर्थयात्रेला आणि एक वेगळंच नक्षत्र घेऊन घरी आलं याचा आनंद त्यांच्या मनामध्ये आहे. मग काय आनंदी आनंदकडे. कोणी हे का लग्न केलं, असं का केलं असा प्रश्न विचारला नाही. सगळ्यांनी छानपैकी जेवणं केली. संध्याकाळच्या वेळेला आराम झाला, गप्पा झाल्या. काय काय घडलं ते सगळं सांगून झालं. तीर्थयात्रा, प्रवास, लग्न कसं घडलं या सगळ्या गोष्टी सांगून झाल्या. आणि सिद्धोपंत विठ्ठलपंतांच्या वडिलांच्या समोर बसून म्हणतायत, पंत घ्या ही पोरगी माझी पावन करून आपल्या पदरी, ती आपली सेवा नक्की करेल. अहो पोरगी काय, कन्या म्हणूनच, सून म्हणून नाही, कन्या म्हणूनच हिचा स्वीकार करेन आणि मीही तिला प्रेम देईल असं आश्वासन दोघांनीही दिलं. आणि मग सिद्धोपंत रुक्मिणीकडे वळून म्हणाले, बाळ इतके दिवस पित्याच्या घरी वाढलीस, आम्ही तुझ्यावर संस्कारही केले आणि लाडही केले. आता हे संस्कार दाखवायची वेळ आली आहे. सासू सासऱ्यांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घे. नवऱ्याची मर्जी सांभाळता सांभाळता सासू सासऱ्याला माता पिता समजून त्यांची सेवा कर. अजिबात बोल लागू नये याची काळजी घे बाळा. दोघांच्याही डोळ्यात आसवं होती आणि दोघंही दुसऱ्या दिवशी सकाळी आपली गाडी घेऊन आळंदीला परत निघाले. लाडक्या लेकीला दुसऱ्या घरात ठेवताना आणि निघून जाताना एकटं जाताना त्यांचंही मन भरून आलं होतं. पण जगरहाट आहे, ते करायला हवं म्हणून त्यांनी आपल्या लेकीला सोडलं आणि ते आळंदीकडे निघून गेले. इकडे जसेच आपले माता पिता आळंदीला निघून गेले तशी रुक्मिणीनं आपला पदर कमरेला खोचला आणि आपल्या सासूला म्हणाली, सासूबाई आता सगळं मी करणार हो, आता तुम्ही आराम करायचा. अगं आराम कसला, म्हातारपण आहे का माझं, मीही करेन की कामं. नाही, अजिबात नाही. सडासमार्जन करणं, धारा काढणं, दूध नीट करणं, स्वयंपाक करणं हे सगळं आता माझं काम. तुम्ही निवांत बसायचं, देवकार्य करत बसायचं. देवाची पूजा करा, जपजाप्य करा, ही सगळी कामं तुम्ही करा. आता घर माझ्या हातात सोपवा. बस सासूला काय, सून काम करायला लागली की सासू आपल्या देवादिकांच्या कार्यात रममान झाली आणि पोरांना दिवस चांगले आणले हे मनातल्या मनात म्हणत ईश्वराचे आभार मानू लागले. रुक्मिणीबाईंचा संसार सुखाचा सुरू होता. रोज सगळी कामं आपण करावी, सगळ्या गोष्टी आपणच कराव्या याची काळजी त्या घेत होत्या आणि या सुखी संसाराला सुरुवात झालेली होती.
गावातली लोकसुद्धा म्हणू लागली, आता विठ्ठलपंत कामाला लागलाय. अहो गोविंदपंत, कुलकर्णीपणाची धुरा आता विठ्ठलाकडे देऊन टाका, तो सांभाळेल सगळं. देवगिरीच्या राज्याकडं कळवून टाकावं की आता कुलकर्णी पण माझा मुलगा सांभाळेल, या विचारात वडील होतेच. पण हा पण मोठा भयंकर आहे. नियतीला वेगळंच काही मान्य होतं. काय घडणार होतं पुढे आपे गावात ते जाणूनच घेऊया.